संस्कार असते बरं काय. सगळे आजीबाई लक्षात ठेवा. आजीबाई लक्षात ठेवा. एकदा काय झालं, एक आजीबाई असणारी आपल्या लेकीच्या घरी आहे. कुठं आली? लेकीच्या घरी आहे. लेकीच्या घरी आल्यानंतर एक 2-4 दिवस राहिली. आता किती जरी झालं तरी लेकीच्या घरी राहणे असं म्हणतात बरं का. हा, बाई कशी का राहणार, सून मारो, तुमचा काही संबंध नाही बरं का. मी तिथे मिर्झापूरला देगलूरमधून सांगत नाही. आमच्या मिर्झापूर तालुक्यातल्या, देगलूर तालुक्यातल्या सगळ्या सासा सुना चांगल्याच आहेत बरं काय. कारण मी निजामाबाद जिल्ह्यात देखील सांगत नाही बरं. कळलं की निजामाबाद जिल्हा काही संबंध नाही, पापडा तालुक्यात काही संबंध, सगळे चांगले आहेत तिथे. सासा सुना चांगले आहे, सुना चांगले आहे, तिकडे सांगते बरं. मला सांगा, लोक काय म्हणतात, आई म्हणे बाई सून कशी जरी झाली सुनाच्या पायथ्याला पडावं म्हणे बरं काय. काय म्हणतात, सुनेच्या कुठं पडावं, पायथ्याला पडावं, पण लेकीच्या विचारा पडू नये की. बरोबर आहे का. हा, तुम्हीच म्हणतात बरं काय. सांगा तिकडून आवाज येतोय मला. लेकीच्या लोकांनी पण मुख्या लाथा घाटायला हरकत नाही. बरोबर काय. काय तर लोक आपलाच आहे. काय लोक काय आपलाच आहे. पण जावाई आज असं बाई मला कळतं की नाही, डोकं तरी फिरलं काय. जावाई नुसतं असं बोलला तरी फार अपमान आहे म्हणजे बरं काय. जावायचं नुसतं असं बोलणं देखील काही कामाचं नसतं. आई लोक मारले की काय होतं, मारत आहे काय मारलं काय होते. फरक आहे. लोकांनी आईला वाटत माती काय होते, माती की नाही आई जावायचं पास असं बाई म्हणत होतं. मला सांगा, पण त्याप्रती आजी असणारी लेकीच्या घरी आहे. कोणाच्या घरी आहे, लेकीच्या घरी आहे. आल्या कोणती दिवस राहिली. आता बाई जाते म्हणजे 17 वर्ष संपला, आता मिर्झापूरचा खाला झाला ती जाते. बरं आई काय म्हणे, आई आली चालली ते जास्त काही राहिली नाही. ते लेकीला वाईट वाटायला लागलं. कुणाला ऐकलं तुम्ही, लेकीला. लेकीला वाईट वाटू लागलं, पण खुशी कोणाला वाटायला लागली, जावायला. जावायला म्हणलं ते, जावायला जावायला. मामी आमच्या गावाला एकच बस आहे बरं काय. किती बस आहे, सकाळीच आहे ते पण. एकच बस आहे. जावाई मी जावाईच आहे. सासूबाई आमच्या गावाला एकच बस आहे. आणि ही बस समजा बरोबर आता किती वाजले, 11:30 वाजायला लागले. ही बस गेल्यानंतर पुन्हा उद्यापर्यंत बस नाही बरं काय. हे कोण सांगायला जावई. त्या गावाला 2-3 बस आहेत बरं काय. किती बस आहे, 2-3 वेळेस बस येते. पण ह्या पटकन काढून द्यायचं कुणाला, जावायला. एक लक्षात ठेवा. आणि बसचा टाइम आहे 12चा बरं काय. किती 12चा आहे. जावाई इतकं इमानदार आहे, म्हणतो सासूबाई बस 11:30ला किती बरं काय. सासूबाई बिचारी बोल काय हरकत नाही, चला 11:30 जाऊन निघाली बस स्टँडला. कोण आता लेकीला माहित आहे, पण नवऱ्यापुढे काही बोलता येत नाही. नवऱ्याला वाटतं ना, लेकीला काही बोलत नाही. लोक गप बसली. बोलली एक असणारी तिथे तुम्ही सगळी जागा करत, आई जातेस का ग, जातेस का ग. आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, लेकीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आई जाते का बेटा, जाते. हा जाते जाते. दोघे रडायला लागले. काय झालं होतं, काय झालं होतं, ज्यावेळेस आजी घरी आली की नाही पहिल्यांदा सत्याकरता पहिल्या दिवशी, नातू हुशार होता. नाताला माहिती होतं. काय माहिती होणार, आजी येताना रिकाम्या हाताने येत. बरोबर आहे की, मला उद्या सांगा बरोबर आहे की. आजी किती जरी घरी वाचली, आजी रिकाम्या हाताने येत. निदान पार्ले बिस्किटचा पुडा तरी, 20 पुडा, पतंजली पुडा, बरोबर आहे काय, किंवा अंगूर केळी काहीतरी घेऊन येते की नाही. 2-4 काही काय माहिती नाही. बारकाईने बघा अजून नाही. त्याला माहित आहे आजी माझ्या करता काहीतरी खायला अंडी असेल हे कुणाला माहित असतं, नातवाला माहित असतं. मग नातू माझा हुशार पळत आजी आजी आलीस काय, आजी आलीस काय, आले रे बेटा म्हणते. तर नातवाला जवळ घेते कोण, आजी. आणि आपल्या जवळचे अंगूर केळी जे काही असेल त्याला देते. ते नातू घेतं, उड्या मारत निघून जातं. बरं का, कळालं काय. आता आजी जायला निघाली, आजी जायला निघाली. नातू हुशार आहे, त्याला माहित आहे आजी येताना रिकाम्या हाताने येईना, जाताना रिकाम्या हाताने जाईना. त्याला माहित आहे आजी काहीला 5 रुपयाची नक्कीच. नातू हुशार बारकाईने मला कोण वाटत, पण ती बिचारी पूर्वीचा काढायचा बेटा ते घेरे म्हणजे 5 रुपये एवढेच घे बस. आजी पुढे झाले म्हणतोय, उड्या मारत निघून जाते. दृष्टांत संपला. मला सांगा ही कोण आहे, आजी आहे बरं काय. मला मुद्दा काय,
ती अशी आहे. पण त्यावेळेस अशी असणारी आजी नातवाला कुठे जरी गेलं तरी आठवणी माणसाला आनंदित असते बरं का. मग त्याप्रमाणे माझा विषय काय तर लक्ष द्यायचं सगळ्यासाठी वा धन्यवाद बरं का. मी आम्ही विश्वास महाराज माझा विषय काय तर होता आजी यात्रेला गेली. माझा विषय काय तर होता कुंभमेळ्याला गेली. मग कुंभमेळ्याला गेल्यानंतर कुणाकरता आता म्हणल्या गंगेचं पाणी आणलं, कुणाकरता कुणाकडे बिलान पिढी आणते, कुणाकडे काही आणलं, कुणाकडे काही आणलं. पण ते घरामध्ये लहान नातू असतो की नाही ती त्या नातूला करता काहीतरी लहान खेळणी घेऊन असते. मुलगा असेल मुलाची खेळणी, मुलगी असेल मुलाची लहान खेळणी घेऊन येते. कारण का त्या नातवाला त्या खेळणीमध्येच आनंद असतो. हे कुणाला कळतं? आजीला कळतं बरं का. आता अभंगाकडे या. पण ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला अरे चांगली फासच केली चांगदेवा करता, अमृतानुभवलीला ज्ञाना करता, योग्या करता, तपस्या करता वगैरे वगैरे. ज्ञानेश्वरी लिहिली अर्जुना करता. अरे पण माझ्या भोळ्या भाबड्या करता काय म्हणे नातवासाठी भोळे उघडे आहेत, त्यांना काहीच कळत नाही, त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काय करावं काही कळत नाही. पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, पुण्या देवाला जावं, पुण्या देवाची भक्ती करावी, कुणाचं नाव घ्यावं हे कळतं का? काहीच कळत नाही. लक्षात घ्या. बघा माऊली त्यावेळेस एखादा विचार केला अरे म्हणे त्या सगळ्या समाजाचं परमकल्याण करायचं असेल, सगळ्या समाजाला सन्मार्गाला लावायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला अजून एक ग्रंथ लिहिणं आवश्यक आहे. तो ग्रंथ फार मोठा लिहायचा नाही म्हणजे बरं काय थोडक्यात लिहायचा, अतिशय लहान लिहायचा. तो कोणता ग्रंथ लिहायचा? ग्रंथ लिहायला सुरुवात केली त्यामध्ये पहिल्याच्या देवाचे अवतारे ओ भाषण